बोरगाव म्हणजे 2 कोटींच्या अत्याधुनिक बस स्थानकाला गती. आमदार रणधीर सावरकरांची पाहणी. अधिकाऱ्यांना दर्जेदार कामाचे निर्देश. पार्सल सेवा, हिरकणी कक्ष, मेडिकल सुविधा, विद्यार्थी पास कक्ष, उपहारगृह आणि महिला स्वच्छतागृहासह आधुनिक बस स्थानक उभारणार. शेतकऱ्यांकडून आमदार सावरकरांचे जल्लोषात स्वागत. बोरगाव मंजू येथे सुमारे 2 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक एसटी बस स्थानकाच्या कामाची पाहणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेत दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आमदार सावरकर यांनी सांगितले की नव्या बसस्थानकात प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पार्सल सेवा, मेडिकल सुविधा, हिरकणी कक्ष, विद्यार्थी पास कक्ष, उपहारगृह तसेच महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह अशा विविध सोयींचा समावेश या बसस्थानकात करण्यात येणार आहे. त्यामुळे बोरगाव मंजू व परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. पाहणी दरम्यान आमदार सावरकर यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बांधकामाची गुणवत्ता राखण्याबरोबरच बसस्थानक परिसर कायम स्वच्छ ठेवण्याचे निर्देश दिले. परिसरातील स्वच्छतेबाबत ग्रामविकास अधिकारी रवी काटे यांनाही आवश्यक सूचना करण्यात आल्या. आमदारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच संपूर्ण बसस्थानक परिसराची विशेष स्वच्छता करण्यात आली होती. यावेळी नुकत्याच जाहीर झालेल्या शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर विधानभवनात सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार रणधीर सावरकर यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या प्रसंगी पंकज वाडेवाले, जयकृष्ण ठोकळ, पंकज शेंडे, छोटू देशमुख, छोटू शेंडे, विजय देशमुख, संजय देशमुख, सुबोध गवई, पप्पू असलमोल, संदीप वाडोकार, संजय वसू, सुनील खेडकर, डॉक्टर अरविंद मस्के आदींनी आमदार सावरकरांचा सत्कार केला. कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे प्रादेशिक अभियंता मोडक, विभागीय अभियंता पळसपगार, अकोला आगार व्यवस्थापक प्रशांत तापडे, आगार व्यवस्थापक विनय बोधडे, अकोला आगार व्यवस्थापक अरविंद पिसोळे, वाहतूक नियंत्रण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. सुरक्षेच्या दृष्टीने बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. वाहतूक पोलीस महादेव पाटोड, नारायण शिंदे, नितीन गवई यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. नवीन बसस्थानकामुळे बोरगाव मंजू आणि परिसरातील हजारो प्रवाशांना आधुनिक, सुरक्षित आणि सर्व सुविधांनी सुसज्ज प्रवासाचा लाभ मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. इंडिया न्यूज R7 साठी देवेंद्र वाडेवाले, बोरगाव मंजू.